मित्रांनो, जिल्ह्यातील 3,41,505 शेतकऱ्यांना जवळपास 458,69,00,000 रुपयांचा निधी हा सुरुवातीला म्हणजे मार्चच्या महिन्यामध्ये मंजूर झालेला. त्या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना रकमा ह्या वाटप झालेल्या. परंतु मित्रांनो, अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यातील जी पीक विम्याची रक्कम आहे त्या रकमेच्या प्रतीक्षेत शेतकरी लागले. शेतकऱ्याला वाटलं बाबा आमचे स्टेटस चेंज होत आहेत, काही शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज झाले सुद्धा, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित सुद्धा झाल्या. परंतु मित्रांनो, अद्यापही बरेच शेतकरी असे आहेत ज्यांच्या स्टेटस चेंज झाले नाहीत किंवा ज्यांचे रक्कम दाखवून सुद्धा अद्यापही त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाहीत. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस कधी बदल होतील, शेतकऱ्यांसाठी आता निधी अवेलेबल आहे का, निधी अवेलेबल आहे तर कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे निधी वितरित होणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट आलेल्या, बऱ्याच शेतकऱ्यांचे इन्स्टाला मेसेज आले की बाबा अद्यापही तुम्ही सेपरेटली प्रत्येक जिल्ह्यावाईज व्हिडिओ बनवा, आमच्या जिल्ह्याविषयी व्हिडिओ बनवा, असे प्रत्येक शेतकरी म्हणत आहेत. तर आपण आज परभणी जिल्ह्याविषयी बोलत आहोत. तर परभणी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट आलेल्या, त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी मेसेज सुद्धा केले की बाबा आम्हाला पोस्ट हार्वेस्ट मिळेल का, आम्हाला एलबेस पीक विमा मिळेल का, आमचं स्टेटस कधी चेंज होईल, आमच्या स्टेटसमधली रक्कम आमच्या खात्यावर कधीपर्यंत वितरण होईल. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर कंपनीच्या म्हणण्यानुसार आम्ही 458 कोटी रुपये 458,69,00,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर टोटली जमा केलेले आहेत. परंतु मित्रांनो, रियालिटी चेक करायला गेलं तर मार्च महिन्यामध्ये जेव्हा पीक विमा वाटपाला सुरुवात झाली होती तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांची, बऱ्याच परभणी जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट करण्यात आलेले. क्लेम रिजेक्ट केले, त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक विमा अर्जच फेटाळले गेले, असे बरेच प्रॉब्लेम आले. मग हे 458 कोटी रुपयांचा निधी गेला कुठं? त्यानंतर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर 25% अग्रिमच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर झाले किती रुपये जमा? 4,000, 5,000, 6,000, 2,000, 3,000 या पद्धतीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून कंपनीतर्फे एक शेतकऱ्यांची समज काढण्यात आली. त्यानंतर मित्रांनो, आता ऑगस्ट महिन्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झाल्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांना परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस सुद्धा चेंज झाले. जवळपास 18 कोटी रुपये हे ऑगस्ट महिन्यातील पीक विमा चेंजेस जेव्हा झाले तेव्हा दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याची रक्कम ही 18 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केली आहे ऑगस्ट महिन्यात, असं देखील कंपनीतर्फे सांगण्यात येते. परंतु रियालिटी चेक करायला गेलं तर अद्यापही जे 458 कोटी रुपये अगोदरचे, त्यानंतर हे 18 कोटी रुपये या असं जवळपास बघायचं झालं तर अद्यापही या रकमेमध्ये जे निधी मंजूर झालेले आहे त्या निधी अंतर्गत अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना हे निधी पोहोचला नाही किंवा वितरित झालेलं नाही. प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे की बाबा जे स्टेटस चेंज प्रत्येक तुम्ही म्हणत आहात बाबा, प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगत आहात, शेतकरी म्हणत आहेत आमचे स्टेटस कधी चेंज होणार आहे, आमचे क्लेम मंजूर आहेत, आमचे क्लेम मंजूर असून काही शेतकरी म्हणतात आमच्या रकमा दाखवून सुद्धा पोस्ट हार्वेस्टमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या रकमा दाखवत आहे परभणी जिल्ह्यातून, तरी त्या पोस्ट हार्वेस्टच्या दाखवलेल्या रकमा आमच्या कधीपर्यंत खात्यावर वितरित होईल. तर मित्रांनो, जे 18 कोटी रुपयांचा निधी आणि ते पहिले जे 458 कोटी रुपयांच्या निधीमध्ये जे कंपनी घोळ आणत आहे त्याकडे सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आणि त्या अंतर्गत आता बरेच शेतकरी पात्र असून सुद्धा, प्रतीक्षित असून सुद्धा त्यांचे स्टेटस चेंज झालेले नव्हते. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटसचे चेंज वगैरे त्याचा प्रश्न सुटणार आहे. कंपनी म्हणजे कंपनीचं जी ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे सरकारच्या, किंवा कंपनी निधी हा म्हणजे घेऊन टाकण्याच्या मागे आहे, लंपास करण्याच्या मागे ही गोष्ट सरकारच्या निदर्शनात आणून देण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे पीक विम्याचे प्रश्न आहेत ते मार्गी लागणार आहेत. परभणी जिल्ह्यातून जर तुम्ही अद्यापही असाल आणि तुमच्या स्टेटसमध्ये अद्यापही चेंज झाले नसेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका.